नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्ग समीकरणे यातील सराव संच 2.5 आज पूर्णपणे बघायचा आहे। तर बघा, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी मी एक चार्ट काढलेला आहे। ठीक आहे, हा चार्ट एकदा समजून घ्या, मग पुढचे प्रश्न जे आहे म्हणजे विवेचक म्हणजे काय आहे, त्यांच्या मुळांचे स्वरूप हे कशा पद्धतीचं असतं ते तुम्हाला समजण्यास मदत होईल। ओके, तर समजा विवेचकाची किंमत, विवेचक म्हणजेच काय आहे, या ठिकाणी b वर्ग वजा 4ac यालाच आपण विवेचक असं म्हणतो। ओके, तर b वर्ग वजा 4ac याची जर किंमत 0 येत असेल तर त्यांच्या मुळांचे स्वरूप हे कसे असणार आहे बघा, तर वास्तव व समान असणार आहे। ठीक आहे, जर किंमत 0 येत असेल तर मुळांचे स्वरूप हे वास्तव व समान असते। ठीक आहे, त्यानंतर विवेचकाची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात ती धन असेल है ना, 1 च्या पुढच्या सगळ्या धन संख्या असतील तर त्यांच्या मुळांचे स्वरूप हे कसं असणार आहे बघा, तर ते वास्तव व असमान असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर विवेचकाची किंमत जर 0 पेक्षा काय म्हणायचं त्याला, 0 पेक्षा जर लहान असेल म्हणजेच काय तर ऋण असेल, म्हणजे जर ते निगेटिव्ह नंबर्स असतील, ऋण असेल तर त्यांच्या मुळांचे स्वरूप कसं असणार आहे बघा, तर ते वास्तव संख्या नसणार आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे बघा, जर 0 असेल तर काय असणार आहे, धन असेल तर काय, ऋण असेल तर काय, तर त्यासाठी हा तुम्हाला चार्ट माहित असणं आवश्यक आहे। हा जर चार्ट तुम्ही तुमच्या लक्षात ठेवला, डोळ्यासमोर जरी ठेवला तरी ते तुम्हाला तुमचं त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही की बाबा वास्तव समान कधी म्हणायचं, वास्तव असमान कधी म्हणायचं आणि वास्तव संख्या नसत हे कधी म्हणायचं, हे तुम्हाला फक्त समजलं पाहिजे। त्यासाठी तुम्ही याचा फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला ते फक्त जर तुम्ही एक्झामला जाता जरी तुम्ही हे फक्त बघितलं टेबल तरी तुमच्या ते लक्षात येईल, कारण का हे जरी सोपं वाटत असलं तरी सुद्धा याच्यामध्येच मुलं चुकतात। ठीक आहे, सोपं वाटत असतं परंतु ज्यावेळेला एक्झाम तुम्ही देता त्यावेळेला तुम्ही चुकता, त्याच्यामुळे हे फक्त टेबल एवढं तुम्ही चार्ट लक्षात ठेवा आणि त्याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे ते तुमच्या लक्षात राहील। ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये हे अवेलेबल नाही आहे, मी तुमच्यासाठी हा चार्ट तयार केलेला आहे। ठीक आहे, ओके, तर स्क्रीनशॉट जर काढला असेल तर आपण लगेचच पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर बघा, त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिले हे अगोदर आपण बघूयात। तर पहिला प्रश्न आहे बघा, पुढील रिकाम्या चौकटी भरा। आता त्याच्यातलं बघा आपल्याला वर्ग समीकरण काय दिलेलं आहे, तर ते वर्ग समीकरण आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि याचं काय दिलं आहे बघा, तर त्याचे दोन मुळांचे स्वरूप असणार आहेत। म्हणजेच कोणते बघा, तर पहिलं आहे b वर्ग वजा 4ac बरोबर 5, म्हणजेच याचं जर उत्तर आपल्याला 5 मिळत असेल, म्हणजे थोडक्यात काय, जर आपल्याला त्याचं उत्तर हे धनसंख्या जर मिळत असेल, 0 नाही, जर धनसंख्या मिळत असेल तर ते जे मुळांचं स्वरूप असणार आहे ते कसं असणार आहे, वास्तव व असमान असणार आहे। ठीक आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, बघायचा आहे कोणत्या संख्येला काय म्हणायचं आहे ते, त्यानुसार पुढचे जे सराव संच आहे त्यावर अवलंबून आहेत। जर धनसंख्या येत असेल उत्तर तर त्यांच्या मुळांचे स्वरूप हे कसं असतं, तर वास्तव व असमान असतं। ओके, आणि b वर्ग वजा 400 ची किंमत जर वजा आली है ना, वजा येत असेल तर त्यांचे मुळांचे स्वरूप कसे असते, तर ते वास्तव नसतात, म्हणजेच आपण लिहू शकतो की त्यामुळे त्यांच्या मुळांचे स्वरूप हे वास्तव नाहीत। ओके, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय रिकाम्या जागा भरायच्या तर वास्तव व असमान आणि वास्तव नाहीत, हे त्याच्या दोन रिकाम्या जागा आहेत। ओके, त्याच पद्धतीचा आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, हे सुद्धा आपण आता बघूयात। मुळांची बेरीज किती आहे, तर वजा 7 आहे है ना, मग त्यानुसार वर्ग समीकरण कोणतं होणार आहे ते आपण इथं वर्ग समीकरण लिहिलं आणि त्यांचा मुळांचा भागाकार त्यांनी दिलेला आहे तो आहे 5। बघा, मुळांची बेरीज ही वजा 7 आहे आणि मुळांचा भागाकार 5 आहे। ओके, मग त्याच्यामुळे आपण इथं काय लिहिणार आहोत, मग वर्ग समीकरण कसं येईल, तर x वर्ग अधिक लिहायचा आहे 7x लिहायचा आहे आणि अधिक 5, मुळांचा भागाकार म्हणजे इथं लिहायचा आहे आणि मुळांची बेरीज म्हटल्यावरती ते सेंटरला येईल, मग त्याच्यामुळे त्याचं वर्ग समीकरण कोणतं होईल, तर x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0, हे काय होईल, त्याचं वर्ग समीकरण होईल। ते आपल्याला रिकाम्या जागी भरायचे होते। ओके, तिसरा प्रश्न सुद्धा आपण पटकन बघूयात, सोपे आहेत बघा प्रश्न। जर अल्फा व बीटा ही पुढील वर्ग समीकरणाची मुळे जर असतील तर काय असेल बघा, 2x वर्ग वजा 4x अधिक 3 बरोबर 0, हे वर्ग समीकरण आहे। मग अल्फा आणि बीटाची किमती कशी असतील बघा, तर अल्फा अधिक बीटा बरोबर 2 असेल आणि अल्फा गुणिले बीटा हे किती असेल, तर वजा 3/2 असेल। ओके, आता अल्फा बीटाची किमती कशा काढायच्या हे तुम्ही तर शिकलाच आहात। ओके, आता ह्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अल्फा आणि बीटाची किमती काढायच्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्या किमती कशा काढायच्या आहेत ते आता आपल्याला समजणारच आहेत। ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आलेली आहे आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत ही वजा 3/2 जी आहे ती आलेली आहे, त्याच्यामुळे या दोन त्यांच्या रिकाम्या जागा आहेत। आता दुसरा प्रश्न बघा,
पुढील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. ओके, विवेचक म्हणजेच कोणता आहे तर बी वर्ग वजा 4ac यालाच आपण विवेचक असं म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे विवेचक जर दिसला तर पटकन बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता वर्ग समीकरण आहे x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. ठीक आहे, सुरुवातीला समीकरण आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. आता याची तुलना नेहमीप्रमाणे आपल्याला कोणासोबत करायचं आहे तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्याच्यासोबत आपण तुलना केलेली आहे. त्याच्यावरून आपण एबीसीची किमती सुद्धा काढलेल्या आहेत. a बरोबर 1, b बरोबर 7 आणि c बरोबर वजा 1. आता एबीसीची किमती काढल्या. आता याच्यावरून आपण विवेचकाची म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत करणार आहोत. b किती आहे बघा 7 आहे, म्हणजे इथं 7चा वर्ग होईल. वजा 4 गुणिले a आहे 1 आणि c आहे वजा 1. मग ते आपण या ठिकाणी लिहिलं. 7चा वर्ग 49 वजा वजा काय झालं अधिक झालं. ठीक आहे, आणि 4 1 4 म्हणजेच 49 अधिक 4 किती झाले तर ते 53 झाले. म्हणजेच बी वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचकाची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे तर ती 53 मिळालेली आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्ही फक्त लक्ष ठेवा विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणे होय. दुसरा प्रश्न सुद्धा बघा. 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. सुरुवातीला समीकरण आपण आहे तसंच लिहिलं. आता याची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करायची आहे. याच्यावरून एबीसीच्या किमती बघा. a बरोबर 2, b बरोबर वजा 5 आणि c बरोबर 10. ओके, आता विवेचक म्हणजेच b वर्ग वजा 4ac आहे ना, याची किमती काढूया. b ची किंमत आहे वजा 5 म्हणजेच वजा 5चा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 2 आणि c आहे 10. त्याच्यामुळे 4 गुणिले 2 गुणिले 10. 5चा वर्ग 25 असणार आहे, वजा 5चा वर्ग सुद्धा 25च असणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं वजा चिन्ह येईल. इथं वजा चिन्ह नसल्यामुळे वजा वजा अधिक होणार नाही. इथं फक्त वजा एकदाच असल्यामुळे इथं वजा एकदाच येईल. ठीक आहे, वजा चिन्ह येईल इथं. 4 2 8 आणि 8 10 80. त्याच्यामुळे ते काही तिथे किती येतील तर 80 येतील. आणि 25 वजा 80 म्हणजेच वजा 55. मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला येणार आहे. 25 वजा 80 म्हणजेच वजा 55. म्हणजेच विवेचकाची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे तर 55 मिळालेली आहे. तिसरा प्रश्न बघा. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता या समीकरणाची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करायची आहे. त्याच्यावर एबीसीची किमती काढलेल्या आहेत बघा. a बरोबर वर्गमुळात 2, b बरोबर 4 आणि c बरोबर 2 वर्गमुळात 2. ठीक आहे, याच्यामुळे आपण विवेचकाची किंमत काढणार आहोत. म्हणजेच विवेचक बरोबर b वर्ग वजा 4ac. ठीक आहे, b ची किंमत 4 आहे, वजा 4 गुणिले a ची किंमत वर्गमुळात 2 आहे आणि गुणिले c ची किंमत 2 वर्गमुळात 2 आहे. ओके, 4चा वर्ग 16 आहे वजा तिथं बघा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय आहे बघा. आपण कसं लिहितो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2चा वर्ग. ठीक आहे, आणि याचा वर्ग आपण कसा करतो तर वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह निघून जातं आणि उत्तर फक्त आपल्याला 2 मिळते. ठीक आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर हे 2 असणार आहे. म्हणजेच 4 गुणिले 2 आणि हे यांचे 2 म्हणजेच 4 गुणिले 2 गुणिले 2 असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी लिहिते बघा. 4 आहे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच ते 2 आणि हे 2 म्हणजेच किती झाले बघा तर 4 गुणिले 4 झाले म्हणजेच 16. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी ते एक्सप्लेनेशन झालं. म्हणजे 16 वजा 16 झालं. वजा चिन्ह असल्यामुळे इथं सुद्धा वजा चिन्ह येईल. 16 वजा 16 म्हणजेच काय असणार आहे तर ते 0 असणार आहे. म्हणजेच विवेचकाची किंमत किती असणार आहे बघा तर ती 0 असणार आहे. आता तिसरा प्रश्न बघूयात. विवेचकाच्या किमतीवरून पुढील वर्ग समीकरणांच्या मूळांचे स्वरूप ठरवा. ठीक आहे, समीकरण काय आहे बघा. x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण एबीसीच्या किमती काढणार आहोत. म्हणजेच बघा a बरोबर 1 आहे, b बरोबर वजा 4 आहे आणि c बरोबर 4 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, म्हणजेच याच्यावरून आपण विवेचकाची म्हणजेच b वर्ग वजा 4c ची किंमत काढू शकतो. याच्यामध्ये जर आपण किमती लिहिल्या बघा b ची किंमत वजा 4 आहे, वजा 4 आहे, तसंच a 1 आहे आणि c हा 4 आहे. आता वजा 4चा वर्ग 16 आहे. ठीक आहे, वजा 4 1 4 है ना, आणि या ठिकाणी 4 आणि 4 चौक 16 म्हणजेच 16 वजा 16 म्हणजेच किती आलं बघा तर ते 0 आलं. ठीक आहे, मग आता बघा विवेचकाची किंमत 0 आलेली आहे. ठीक आहे, आता चार्टमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तिथे लक्षात आलंच असेल विवेचकाची किंमत ही 0 असल्याने या वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे ही वास्तव आणि समान आहेत. ओके, म्हणजेच याच्यावरून दिसते की त्याची जी मुळे आहे ती वास्तव आणि समान आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितले की तो टेबल फक्त रेग्युलरली डोळ्याखालून तुम्ही घालवा म्हणजेच ते तुमच्या ते पटकन लक्षात येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. फक्त विवेचकाची किंमत आपल्याला काढायची आहे आणि ते त्यांची मुळे नक्की कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला या शेवटच्या 2 लाईनमध्ये सांगायचं आहे. आता दुसरा प्रश्न बघा.
2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. नेहमीप्रमाणे आपण ते समीकरण लिहिलेलं आहे. आता ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी तुलना आपण करूया. त्यानुसार abcची किमती बघा आपल्याला इथे दिसतात. a बरोबर 2, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 2. आता विवेचक म्हणजेच काय आहे तर b वर्ग वजा 4ac आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तर b ची किंमत आहे वजा 7, म्हणजेच वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले a 2 आहे आणि c 2 आहे. म्हणजेच 7चा वर्ग आता इथं वजा 7चा वर्ग 49 येईल वजा, आता इथं वजा चिन्ह कुठेच नाही म्हणजे इथं फक्त एकदाच वजा येईल. 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16. 49 वजा 16 म्हणजेच काय येणार आहे तर ते 33 येणार आहे. 33 म्हणजेच काय आहे बघा तर त्यांचं जे विवेचकाचं उत्तर आहे ते धन आलेलं आहे. म्हणजेच बघा तर इथे विवेचक हे b वर्ग वजा 4ac इज ग्रेटर दॅन 0, म्हणजेच त्याची किंमत ही 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजेच ही धन आहे. या म्हणून व या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि असमान आहे. ठीक आहे, धन असल्यामुळे त्यांची मुळे कशी असणार आहेत बघा तर वास्तव आणि असमान असणार आहेत. ठीक आहे, पुढचा तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. तिसरा प्रश्न बघा, m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. ठीक आहे, समीकरण आपण आहे तसंच लिहिलं. आता या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करूया. त्यावरून a बरोबर 1 होईल, b बरोबर 2 आणि c बरोबर 9. ओके, म्हणून विवेचक बरोबर काय आहे तर b वर्ग वजा 4ac आहे. ठीक आहे, याच्यामध्ये किमती बऱ्या नेहमीप्रमाणे b आहे 2, त्यानंतर वजा 4 गुणिले a 1 आहे आणि c हा 9 आहे. ठीक आहे, इथं गुणिले मी लिहिलेला आहे. ओके, 2चा वर्ग 4 वजा 4 1 4 4 9 36, म्हणजे 4 वजा 36. उत्तरामध्ये वजा 32 येणार आहे, कारण का मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे वजा असल्यामुळे उत्तरामध्ये सुद्धा वजा चिन्हच येणार आहे. आता इथे विवेचक काय आहे बघा, b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा लहान आहे, म्हणजेच ते ऋण आहे आणि म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नाहीत. ठीक आहे, ते चार्टमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल. 0 पेक्षा लहान म्हणजे ऋण असल्यामुळे त्यांची मुळे कशी आहेत तर वास्तव संख्या नाहीत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा तिसरा प्रश्न झालेला आहे. ओके, आता चौथा प्रश्न आपण बघूया. ज्या वर्ग समीकरणाची मुळे पुढील प्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. आता त्यांनी 2 मुळे आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत, ते 0 आहे आणि 4 आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा तर अल्फा बीटा आहेत ना, याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. ते काय आहे ते आपण आता बघूयात. तर बघा याच्यामध्ये 0 आणि 4 ही त्यांनी आपल्याला मुळे दिलेले आहेत. ठीक आहे, आता अल्फा आणि बीटा ही मुळे असलेले वर्ग समीकरण पुढील सूत्रामध्ये मिळते. त्याच्यामध्ये आपण अल्फा बीटा वापरणार, त्याचे सूत्र वापरायचं आहे. तर ते कसं वापरतो आपण सूत्र तर x वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. अल्फा बीटा म्हणजेच अल्फा गुणिले बीटा. आता याच्यामध्ये बघा अल्फाची किंमत किती आहे बघा तर ती 0 आहे आणि बीटाची किंमत किती आहे तर ती 4 आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ओके, मग x वर्ग आपण आहे तसंच लिहिला वजा अल्फा 0 आहे अधिक बीटा 4 आहे, x आहे तसंच लिहायचं अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे 0 गुणिले 4 बरोबर 0. आता x वर्ग आहे तसंच येईल. आता इथं बघा 0 अधिक 4 आणि x म्हणजे इथं 4x येईल. 0 आहे तसं त्याचं काय आपल्याला 0चं काही आहे तर करायचं नाही. 0 गुणिले 4 म्हणजेच इथं 0 येईल, तर इथं 0 नाही लिहिला तरी सुद्धा चालतो आणि बरोबर 0. म्हणजेच आपल्याला कोणतं समीकरण वर्ग समीकरण मिळतंय बघा तर x वर्ग वजा 4x बरोबर 0. हे आपल्याला अल्फा बीटाच्या किमत्या 0 आणि 4 दिल्यानंतर हे समीकरण आपल्याला मिळतं. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. आता त्याच्यातला दुसरा प्रश्न आपण बघूयात. आता दुसरा प्रश्न बघूया. 3 व वजा 10 हे आपल्याला मुळे दिलेले आहेत. अल्फाची किंमत 3 आहे आणि बीटाची किंमत इथं वजा 10 आहे. तर येथे अल्फा बरोबर 3 व बीटा बरोबर वजा 10 आहे. आता अल्फा आणि बीटा ही मुळे असणारे वर्ग समीकरण पुढील सूत्राने मिळते. ते आपण आता इथं लिहिलेलं आहे, वरच्या एक्झाम्पलमध्ये आहे तसंच. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आता x वर्ग आपण आहे तसंच लिहिलं. ओके, अल्फाची किंमत 3 आहे अधिक बीटाची किंमत ही वजा 10 आहे है ना. x अधिक 3 गुणिले वजा 10. आता x वर्ग आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. ओके, वजा आता इथं बघा 3 अधिक वजा आहे मग इथं वजा येईल, म्हणजेच इथं कंसामध्ये 3 वजा 10 येईल. x आहे तसंच येईल अधिक 3 गुणिले वजा 10 आहे तसेच येतील. x वर्ग वजा आणि हे वजा येते ना, म्हणजेच बघा वजा कंसामध्ये 3 वजा 10 म्हणजेच इथं वजा 7 येईल. ओके, x आहे तसेच येईल वजा इथं वजा येईल बघा, कारण का या ठिकाणी 10ला वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा चिन्ह येईल है ना. 3 10 30 म्हणजेच आपल्याला काय समीकरण मिळते बघा x वर्ग वजा वजा अधिक होईल, म्हणजेच इथं अधिक 7x आणि वजा 30 बरोबर 0. म्हणजेच दिलेलं इष्ट समीकरण काय कोणतं आहे तर x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0 हे आहे. म्हणजे हे आपल्याला अल्फा बीटाच्या मुळे वापरून आपल्याला हे वर्ग समीकरण मिळतं. ओके, तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात.
तिसरा प्रश्न बघा 1/2 वजा 1/2. ठीक आहे, हे आपल्याला अल्फा आणि बीटाच्या किमती आहेत. येथे अल्फा बरोबर 1/2 व बीटा बरोबर वजा 1/2. नेहमीप्रमाणे आपल्याला ते सूत्र लिहायचं आहे. 1 वजा अल्फा अधिक बीटा अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आता याच्यामध्ये आपण किमती बरी अल्फा बीटाच्या. 1 वजा कंसामध्ये अल्फाची किंमत आहे 1/2 अधिक बीटाची किंमत ही वजा 1/2 गुणिले x अधिक अल्फा आहे 1/2 गुणिले बीटा आहे वजा 1/2 बरोबर 0. ओके, त्यानंतर 1 वजा, आता इथं बघा वजा ही जे नाही तसंच येईल आणि 1/2 इथं अधिक वजा इथं वजा येईल आहे ना, अधिक वजाच इथं वजा होईल. x अधिक 1/2 गुणिले वजा 1/2 आपण आहे तसंच लिहूया. ठीक आहे, आता बघा 1 वजा अधिक 1/2 वजा 1/2 कॅन्सल झाले म्हणजे इथं किंमत 0 राहील म्हणजे 0 गुणिले x वजा, आता इथं बघा या ठिकाणी 1/2 आहे आणि गुणिले 1/2 गुणिले वजा 1/2 आहे ना, गुणाकार असल्यामुळे ह्यांचा गुणाकार होईल आहे ना, परंतु चिन्ह वजा असल्यामुळे इथं वजा चिन्ह येईल आणि यांचा गुणाकार बघा 1 गुणिले 1 आणि 2 दुनी 4 म्हणजेच 1/4 इथं राहतील. म्हणजेच आपल्याला कोणतं समीकरण मिळालेलं आहे बघा, तर 1 आता ही 0ची 0च राहील आहे ना, 1 वजा 1/4 बरोबर 0 हे आपल्याला समीकरण मिळालं. आणि समीकरणाच्या आता आपल्याला या ठिकाणी समीकरण तर मिळालेलं आहे परंतु छेदस्थानी 4 आहे. मग छेदस्थानचे जर 4 आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, समीकरणाच्या प्रत्येक पदाला 4ने गुणावं लागेल म्हणजे छेदस्थानचं 4 निघून जाईल. म्हणजेच बघा इथं सुद्धा 4ने गुणूया म्हणजे 4x वर्ग वजा इथं 1 राहील कारण की इथं जर 4ने गुणलं तरी 4 निघून जातात त्यामुळे इथं फक्त 1 राहील बरोबर 0. आणि म्हणून इष्ट समीकरण कोणतं आहे बघा, तर 4x वर्ग वजा 1 बरोबर 0 हे आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न सुद्धा आपण बघूयात. चौथा प्रश्न आहे बघा 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5. आता अल्फा बीटाची किमती बघूयात. अल्फा बरोबर 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा बरोबर 2 अधिक वर्गमुळात 5. नेहमीप्रमाणे आपण सूत्र लिहूया 1 वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. त्याच्यामध्ये अल्फा बीटाच्या किमती आपण लिहूया 1 वजा 2 वजा वर्गमुळात 5 अधिक बीटाची किंमत आहे 2 अधिक वर्गमुळात 5 गुणिले x अधिक अल्फा आणि बीटा गुणाकार करायचा आहे म्हणजेच 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 0. ओके, आता या ठिकाणी बघा ह्यातल्या ह्या जे स्टेप आहेत त्या आता व्यवस्थित आता बघा. 1 आपण आहे तसंच लिहिलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 4 कसं आलं बघा, आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा 2 वजा वर्गमुळात 5. ठीक आहे, आता बघा वजा वर्गमुळात 5 आणि अधिक वर्गमुळात 5 काय झालं, कॅन्सल झालं. ठीक आहे, अधिक 2 आणि हे अधिक 2 किती झाले तर ते 4 राहिले म्हणजे आणि 4 गुणिले हे एक आहे तसंच राहिले. ठीक आहे, अधिक आता या स्टेप बघा, आता ही जी स्टेप तुम्हाला दिसते ती कशी आहे बघा, तर a अधिक b आणि a वजा b या पद्धतीने आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, इथे दिसते बघा क्लिअरली a अधिक b आणि a वजा b. आता या ठिकाणी a काय आहे बघा तर 2 आहे आणि b काय आहे तर ते वर्गमुळात 5 आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीत याच्या जागेवर आपण a वर्ग वजा b वर्ग लिहू शकतो कारण a अधिक b a वजा b बरोबर काय आहे तर a वर्ग वजा b वर्ग हा त्याचा विस्तार आहे. म्हणून या विस्ताराच्या ऐवजी आपण a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच 2चा वर्ग वजा 5 वर्गमुळात 5चा वर्ग लिहिलेला आहे. ठीक आहे, ओके. आता 1 वजा 4x अधिक, आता बघा 2चा वर्ग किती येतो तर तो 4 येतो वजा वर्गमुळात 5चा वर्ग किती येणार आहे बघा, तर वर्गमुळात चिन्ह निघून जाईल म्हणजे फक्त 5 राहील म्हणजेच 4 वजा 5 बरोबर इथं 0 राहील. म्हणजेच 1 वजा 4x वजा 1 बरोबर 0. ठीक आहे, 4 वजा 5 म्हणजेच वजा इथं 1 येईल म्हणजेच इष्ट वर्ग समीकरण कोणतं आहे तर 1 वजा 4x वजा 1 बरोबर 0 हे आहे. ओके, लगेचच 5वा प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा 5वा प्रश्न आहे 1 वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकारांचे दुप्पट आहे तर k ची किंमत काढा. आता या ठिकाणी आपल्याला k ची किंमत काढायची आहे. सुरुवातीला जे दिलेलं त्यांनी उदाहरण आहे ते समीकरण आहे वर्ग समीकरण आहे ते आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा 1 वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. आता याची तुलना आपल्याला नेहमीप्रमाणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करायचं आहे. त्याच्यावरून abcची किमती बघा a बरोबर 1 आहे b बरोबर वजा 4k आहे. ठीक आहे, k लिहायला विसरायचं नाही कारण नाही तर पुढचे उदाहरण तुमचं चुकणार. b बरोबर वजा 4k आणि c बरोबर काय आहे बघा k अधिक 3 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा abcची किमती काढलेल्या आहेत. आता याच्यावरून आपण काय करूया तर आता अल्फा अधिक बीटाची आपण किंमत काढूया ना. अल्फा अधिक बीटा बरोबर काय असते बघा तर वजा b छेद a असते. ठीक आहे, अल्फा अधिक बीटाची किंमत किती असते तर वजा b छेद a असते. म्हणजेच इथं वजा चिन्ह लिहूया, b ची किंमत किती आहे बघा वजा 4 आहे त्याच्यामुळे वजा कंसामध्ये वजा 4k येईल आणि छेद a ची किंमत ही 1 आहे. ओके,
आणि आता इथे किती बघा अल्फा अधिक बीटा घेतील तर वजा वजा अधिक होईल म्हणजेच 4k छेदस्थानी 1 आहे त्याच्यामुळे उत्तर हे आहे तसंच राहील म्हणजेच 4k त्याचं उत्तर आहे. याला आपण समीकरण 1 असं म्हणूयात. ठीक आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे अल्फा अधिक बीटा हे कसं लिहितो आपण तर ते c/a असं आपण लिहितो. ठीक आहे. या ठिकाणी गुणिले आहे. ठीक आहे. तर अधिक लिहिले मी या ठिकाणी गुणिले चिन्ह आहे. ठीक आहे. अल्फा गुणिले बीटा या ठिकाणी फक्त करेक्शन मी केलेलं आहे अल्फा गुणिले बीटा आहे. ठीक आहे. मग अल्फा गुणिले बीटा बरोबर त्याची काय किंमत आहे बघा तर c/a आहे. राईट. आणि मग ते कसं c ची किंमत किती आहे बघा तर k अधिक 3 आहे आणि छेद a ची किंमत 1 आहे. म्हणजेच काय तर अल्फा गुणिले बीटा म्हणजेच अल्फा बीटाची किंमत किती मिळते आपल्याला तर k अधिक 3 ही मिळते. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. आता दिलेल्या माहितीनुसार अल्फा अधिक बीटाची किंमत जी आहे ठीक आहे तर ती अल्फा बीटाच्या दुप्पट आहे त्याने उदाहरण दिलेलं आहे. आणि म्हणून विधान 1 व 2 वरून आपण काय करणार आहोत बघा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे तर ती 4k आलेली ती आपण लिहिलं. अल्फा आणि बीटाची किंमत ही अल्फा बीटाच्या दुप्पट आहे त्याच्यामुळे याच्याशी आपल्याला याच्या पुढे आपल्याला 2 लिहिणं गरजेचं आहे कारण का दुप्पट आहे याचा अर्थ उत्तराला 2 न गुणायचा आहे. ही स्टेप या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच 4k बरोबर 2k अधिक 6 दोन्ही आतमध्ये आपल्याला गुणायचं आहे कंसातल्या चिन्ह अंकांना गुणायचं आहे. म्हणजेच आता इथं बघा के आपण एका ठिकाणी घेऊयात म्हणजे 4k 2k अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा 2k होतील आणि बरोबर 6 त्या साईडला तसेच राहतील. 4k वजा 2k म्हणजेच 2k आले आणि बरोबर 6 तसेच राहील. आता k ची किंमत आपण काढू शकतो बघा 6/2 k ला 2 गुणिले या साईडला गेले की ते भागले होतील. ठीक आहे. म्हणजेच k बरोबर किती 2 म्हणजेच 3 k ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा तर ते 3 मिळालेली आहे. ओके. 6वा प्रश्न सुद्धा आपण आता बघूयात. 6वा प्रश्न आहे बघा जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि अल्फा घन अधिक बीटा घन यांच्या किमती काढा. आता हा प्रश्न तसा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित बघा त्याचं उत्तर कसं आपल्याला लिहायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित आता या ठिकाणी बघा. सुरुवातीला त्यांनी आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते आपण लिहिलेलं आहे y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. दिलेल्या समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी आपण करूयात. त्याच्यावरून abcच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. a बरोबर 1 b बरोबर वजा 2 आणि c बरोबर वजा 7. याच्यावरून आता आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काढणार आहोत. अल्फा अधिक बीटा कसं काढायचं असतं तर वजा b/a हे काढायचं असतं. आता याच्यामध्ये बघा अल्फा अधिक बीटा आणि अल्फा बीटा याच्या किमती तुम्ही पाठच करणं आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काही शॉर्टकटनं मारू शकता त्याची किमती तुम्ही पाठच करायच्या आहेत. त्या जर किमती पाठ नसेल तर या टाईपचं उदाहरण तुम्हाला सुटणार नाही. त्याच्यामध्ये दोन्ही जे उदाहरण आहेत म्हणजे जे फॉर्म्युला आहेत अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b/a आणि अल्फा बीटा म्हणजे c/a हे पाठच करायचं आहे. म्हणजेच अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b/a आहे. याच्यामध्ये आपण किमती भरल्या वजा कंसामध्ये वजा 2 कारण का b ची किंमत ही वजा 2 आहे आणि छेद 1 म्हणजेच अल्फा बीटा आपल्याला किती मिळालं बघा वजा वजा अधिक 2 छेदस्थानी 1 आहे त्याच्यामुळे उत्तर आहे तसंच राहील. याला आपण इक्वेशन 1 म्हणलं. आणि आता अल्फा बीटाची किंमतकडे बघा अल्फा बीटा आहे या ठिकाणी अल्फा गुणिले बीटा तो आहे c/a म्हणजे c ची किंमत आहे वजा 7 आणि a ची किंमत ही a आहे. म्हणजेच अल्फा बीटा हा वजा 7 आपल्याला मिळालेला आहे. याला आपण इक्वेशन 2 असं म्हणूया. आता पहिला प्रश्न आपण बघूया अल्फा अधिक बीटा वर्ग है ना म्हणजे a अधिक b चा वर्ग ते आपण कसं सोडवतो बघा तर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2 गुणिले a आणि 2 गुणिले a गुणिले b है ना याचा आपण तो फॉर्म्युला असतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करूया अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आपण उजव्या साईडला घेऊया. मग त्याच्यामुळे डाव्या साईडला काय करायला बघा अल्फा अधिक बीटा वर्ग राहील. ओके. आणि 2 अल्फा बीटा हे काय केलं जर पलीकडच्या साईडला गेलं तर अधिकचं वजा होईल. ओके. हे फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये 2 अल्फा बीटाचे चिन्ह बदलणार आहे. आता अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे बघा तर ती 2 आहे त्याच्यामुळे आपण 2चा वर्ग लिहिला वजा 2 गुणिले अल्फा बीटाची किंमत किती आलेली आहे बघा तर ती वजा 7 आली. ठीक आहे. म्हणजेच 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक झाले 7 2 14 म्हणजेच 14 आणि 4 किती झाले 18 झाले. म्हणजेच अल्फा वर्ग आणि बीटा वर्गाची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती आहे 18. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आता बघा अल्फा अधिक बीटा घन याचा आपण विस्तार कसा लिहितो तर अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 गुणिले अल्फा बीटा आणि गुणिले अल्फा अधिक बीटा हे त्याचं म्हणजेच a अधिक b चा घनाचा जो विस्तार आहे तोच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आता आपल्याला उत्तर कशाचं काढायचं आहे अल्फा घन अधिक बीटा घन काढायचं त्याच्यामुळे हे आपण उजव्या साईडला घेऊया ना.
सॉरी डाव्या साईडला घ्या. मग उजव्या साईडला काय करायला बघा, अल्फा अधिक बीटा घन राहील आणि वजा या ठिकाणी जसं वरती केलं आहे तसंच वजा 3 अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. ओके. आता अल्फा बीटाची किंमत आपल्याला माहीत आहे ती किती आलेली आहे बघा, तर ती 2 आलेली आहे. राईट. मग त्याच्यामध्ये 2चा घन होईल वजा 3 गुणिले अल्फाची किंमत वजा 7 आहे आणि बीटाची किंमत ही किती आहे बघा, सॉरी अल्फा बीटाची किंमत म्हणजे अल्फा बीटाची किंमत ही वजा 7 आहे आणि अल्फा अधिक बीटाची किंमत ही 2 आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. 2चा घन 8 आहे, वजा वजा अधिक झाला, 7 त्रिक 21 आणि 21 दोन्ही 42 म्हणजेच 42 अधिक 8 किती होतात बघा, 50 होतात. म्हणजेच अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत किती आलेली आहे, 50 आलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपण काढलेली आहेत. 7था प्रश्न काय आहे ते आता आपण बघूया. पुढील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर केची किंमत काढा. इथं आपल्याला आता केची किंमत काढायची आहे. तर बघा याच्यातला पहिला प्रश्न आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. समीकरण आपण आहे तसंच लिहून घेतलेलं आहे. आता याची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करायची आहे. त्यानुसार abcची किमती आहेत बघा, a बरोबर 3, b बरोबर k आणि c बरोबर 12. या ठिकाणी बघा इथं 12 आहे, इथं मी 1 द्यायचं राहिलं माझं. ठीक आहे. आता विवेचक म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे. विवेचक म्हणजेच काय आहे तर त्याला आपण b वर्ग वजा 4ac असे म्हणतो. मग b वर्ग वजा 4ac बरोबर 0 आहे. तर आता b ची किंमत आहे k म्हणजेच इथे k वर्ग येईल वजा 4 गुणिले a ची किंमत 3 आहे आणि c ची किंमत 12 आहे. म्हणजेच वजा 4 गुणिले 3 गुणिले 12, k वर्ग वजा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 म्हणजेच 12चा वर्ग तो असतो 144. म्हणजेच आपल्याला k वर्गची किंमत मिळालेली आहे बघा. के वर्ग बरोबर केलं तर 144 पलीकडच्या साईडला गेले की ते अधिक होतात. म्हणजेच के वरची किंमत आपल्याला 144 मिळालेली आहे. आता दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन के वर्गचं वर्गमूळ के आणि 144चे वर्गमूळ 12. परंतु तिथे दोन्ही चिन्ह येतील अधिक वजा. मग त्याच्यामुळे के बरोबर एकतर 12 होईल किंवा के बरोबर वजा 12 होईल आणि म्हणून के ची किंमत ही 12 किंवा वजा 12 आहे. ठीक आहे. 2 मुळे असणार आहे त्याच्यामुळे अधिक 12 आणि वजा 12 असणार आहे. 7व्यातला दुसरा प्रश्न बघूया आणि हा शेवटचा प्रश्न आहे या सराव संचामधला. तर आता बघूया के x गुणिले के वजा 2 अधिक 6 बरोबर 0. ठीक आहे. आता दिलेलं समीकरण आहे तसंच आपण लिहिलं. तर याची तुलना आपल्याला सेम ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करायचे आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, के आता इथं बघा x ने अगोदर आतमध्ये गुणून घेऊया. के x गुणिले x वर्ग वजा 2kx ना आतमध्ये गुणायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा kx चा वर्ग होईल वजा kx 2 गुणिले 2 बघा वजा 2kx अधिक 6 आहे तसेच राहतील बरोबर 0. आता याच्यावरून आपल्याला abcच्या किमती आपण काढू शकतो. a किती आहे बघा, k आहे, b आहे वजा 2k आणि c आहे 6. मग abcची किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण याची विवेचकाची किंमत काढू शकतो. विवेचक आहे b वर्ग वजा 4ac. मग त्याच्यामुळे b ची किंमत आहे बघा वजा 2k, त्याच्यामुळे वजा 2kचा वर्ग होईल वजा 4 गुणिले a आहे k आणि c आहे 6. मग त्याच्यामुळे वजा 4 गुणिले k गुणिले 6. आता बघा इथं वजा 2kचा वर्ग, 2चा वर्ग 4 आणि kचा वर्ग हा k वर्ग म्हणजे 4k वर्ग वजा 6 चौक 24. ते वजा चिन्ह तसंच राहणार 24k होईल. हे आपले इक्वेशन नंबर 1 असणार आहे. आता या ठिकाणी बघा परंतु या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व समान आहेत. आपल्याला दिसते की त्याची मुळे की वास्तव आणि समान आहेत. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 7व्या प्रश्नाचा सुरुवातीला. 7व्या प्रश्नातला दुसरा प्रश्न त्यांनी सुरुवातीलाच प्रश्नामध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच विवेचक कसा असणार आहे तर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असणार आहे. वास्तव आणि समान म्हणजेच काय तर ते 0 असणार आहेत आणि म्हणून 4k वर्ग वजा 24k बरोबर हे 0 आहे. म्हणजेच आता याच्यामध्ये बघा आपण 4k कॉमन काढू शकतो. 4k कॉमन काढल्यानंतर कंसात काय राहील बघा तर k आणि वजा 6 बरोबर 0. तर बघा हेच मिळतं का आपल्याला बघूया. 4k गुणिले k म्हणजे 4k वर्ग वजा 6 चौक 24 वजा 24k हे आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे 4k कॉमन काढलेलं बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा 4k बरोबर 0 किंवा k वजा 6 बरोबर 0 होईल. ओके. म्हणजेच k बरोबर 0. आता 4 गुणिले पलीकडे गेले की ते छेदच राहील परंतु 0 असल्यामुळे तिथं किंमत 0च राहील किंवा k बरोबर वजा 6 पलीकडे गेले की ते अधिक 6 होतील. म्हणजेच k बरोबर 6 आपल्याला मिळालेले आहेत. परंतु k बरोबर 0 ही किंमत ही अग्राह्य म्हणजे ती ग्राह्य धरली जाणार नाही. कारण k बरोबर 0 घेतल्यास दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण राहणारच नाही. ठीक आहे. आणि म्हणून x वर्गाच्या सहगुणकाची किंमत ही 0 असेल तर वर्गपद हे 0 होईल आणि म्हणून k ची किंमत ही 6
आहे. ठीक आहे, शून्य का घ्यायची नाही त्याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, आणि म्हणून याची किंमत ही किती असणार आहे तर ती 6 असणार आहे. ठीक आहे, या सराव संचाबद्दल जर काय डाऊट असेल तर मला लगेचच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्येच तिथं हाईप बटन आहे, त्याच्यामुळे हाईप बटन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही जेवढ्यात जास्त हाईप कराल तेवढ्या आपले व्हिडिओ पुढे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचणार आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटत आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करा. असे छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह 10वीचे व्हिडिओ म्हणजेच फक्त गणिताची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण सराव संच 2.6 पूर्ण बघणार आहोत. टिल देन टेक केअर, बाय.